जवळपास किती वर्ष झाले? आमचं काय नाही आले 95 नाही नाही किती 95 म्हणजे 20-30 एक वर्ष झाले, 30-40 वर्ष. बघा ते बघा पळालं मित्रांनो, बघा 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 गेलं टनाटन उड्या मारत गेलं. दोन इथे मोठं मंदिर आहे, गणपती गुफा आहे. गणपती खूप. आणि हे पुढचं हे काय, याला ओळखताय का मित्रांनो? कोण आहे हा? सरड्या मामा की जय. कसा बघतोय बघा टक्का माका. लय दन झाले बा. पाहू शकता कुठून चालत आलो राहिलेले लोक इथे राहतात का? इथे हे मित्रांनो अतिशय थंडगार मित्रांनो पाणी हे. ही जी वनस्पती याला भालवंड म्हणतात, भालवंड म्हणून. आणि हे जे तर राम राम मंडळी, आपले स्वागत आहे हरिश्चंद्रगड जंगल ट्रेकच्या भाग 2 मध्ये. तर मित्रांनो भाग 1 मध्ये आपण खिरेश्वर गाव ते जो काही टोलारखिंड आहे या दरम्यानचा जो काही ट्रेकिंगचा रूट आहे हा कवर करण्याचा प्रयत्न भाग 1 मध्ये केला होता. आणि या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये टोलारखिंड ते जो काही मंदिर परिसर आहे या दरम्यानचा ट्रेकिंगचा रूट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे बघू शकता आपण, हे पर्यटकांना जे पर्यटक येतात त्यांना चढण्यासाठी सोयीस्कर यासाठी हे वन विभागाने ही रेलिंग लावलेली आहे. आणि याला धरून धरून वरती जावं लागतं, कारण पावसाळ्यामध्ये इथं जास्त चिकट असल्यामुळे पाय घसरतो, त्याच्यामुळे हे पकडण्यासाठी वन विभागाने हे सोयीस्कर हे लावणे रेलिंग म्हणतात मित्रांनो याला. जेणेकरून म्हणजे बऱ्यापैकी पहिले हे नव्हतं मित्रांनो, कारण काय व्हायचं पूर्ण कडा बघा आपण या ठिकाणी असं पाहू शकता तुम्ही. आता हे मी वरनं थोडं खाली आहे, मी जर तुम्हाला जर वरनं दाखवलं तर पूर्ण कडा बघा. आणि पावसाळ्यात येताना सोय म्हणजे काळजी घ्यावी लागते पूर्णपणे. या ठिकाणी आपण जर पाहिलं शेवाळते पूर्ण, हे दगड आहेत ना मित्रांनो, हे खडक वगैरे हे पूर्ण शेवाळते मित्रांनो पावसाळ्यात. आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यातच या ठिकाणी येत असतात. आणि मग त्यांच्या सुरक्षेसाठी हे वन विभागामार्फत म्हणजे उत्तम असं काम केलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता रेलिंग वगैरे लावले आहे, म्हणजे साईडनं त्याला धरून वगैरे चालता येईल मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आता जवळपास वरती हा जो कडा दिसतोय त्याच्यावरनं सपाट आहे ना? नाही म्हणजे आता हे वरचं जर पाहिलं तर वरती सपाट आहे. हां तर मित्रांनो आता चला वरती निघूया आपण थोडं थोडं चालत. चला असं आहे मित्रांनो, सगळ्या डोंगर दऱ्या पूर्ण बघा या ठिकाणी पण पूर्ण सर्व डोंगर म्हणजे नुसते डोंगर आहेत मित्रांनो. हे बघा पायऱ्यात मित्रांनो, ह्या दगडांमध्ये कोरलेल्यात. हे बघा असं धरून धरून यावं लागतंय. तर मित्रांनो सह्याद्रीमध्ये आले आणि नवीन असं काही पाहायला भेटणार आहे वनस्पती, असं कधी होणारच नाही. तर मित्रांनो हे बघा आपण या ठिकाणी हे लाल लाल जे दिसतंय बघा, ही एक नवीन वनस्पती म्हणजे सह्याद्रीमध्ये आढळते. तुम्ही जर पाहिले असेल पाहिले नसेल शक्यतो हे जे आहे हे बघा याला फळ लागले लाल, याला म्हणतात ही जी वनस्पती याला भालवंड म्हणतात, भालवंड म्हणून. आणि हे जे फळ आहे मित्रांनो हे याच्या अशा टरफले, हे जे वाळलं हे जे फळ वाळलं ना याच्या असं टरफले होतात. आपण मग आता याचा औषधी उपयोग माहीत नाही आहे मला, परंतु हे आम्ही काय करायचो चल्ल साठ वगैरे खेळायला, चल्ल साठ तुम्हाला माहीत असेल, किंवा मग सापशिडी वगैरे खेळायला अशा याच्या पाकळ्या करायच्या मित्रांनो. एकाच्या 1 2 5 6 पाकळ्या निघतात, 4 पाकळ्या असं वापरायचं, मग ते आपण चल्ल साठ खेळायचं, चल्ल साठ असं. म्हणजे याच्यासाठी आम्ही हे वापरायचो बघ. औषध उपयोग आपल्याला काही सांगता यायचं नाही, पण अशा वेगवेगळ्या वनस्पती आहेत मित्रांनो. कारवी तर प्रामुख्याने भरपूर प्रमाणात आहे, तुम्ही या ठिकाणी पण पाहू शकता. ही नवीन कारवी उगवले, ही जी खाली दिसते तुम्हाला, ही सगळं जे हिरवळ दिसते ना ही सर्व पूर्ण कारवी आहे मित्रांनो. कारवी मोठ्या प्रमाणात कारवी असते. हे बघा जुनी कारवी मेले का मग त्याच्यापासून ते फुलं वगैरे हे असे ही कारवी आहे मित्रांनो. हे जे वाळलं आहे ना हे पूर्ण कारवीचे. चला आता आपण निघणार आहोत. थोडं थांबलेलो, जामधन झालते वरती चढून यायला, पूर्ण धस आहे आणि चढ असल्यामुळे मित्रांनो एवढी धन होते ना
कारण बऱ्याच वर्षांचं 10-15 वर्षातून आलो औषध. जवळपास 10वीला का काहीतरी होतो, 10वी का 11वीला त्यावेळेस वरती आलतो. त्याच्यानंतर आता आलं. चला चला थोडं मी पळत वा. आणि लय दन झाले बा. पाहू शकता कुठून चालत आलो खालून पार पूर्ण इकडं इथं तुम्हाला हे सांगतो. या इकडं चला तेच राहू दे. तर मित्रांनो ही जी वनस्पती तुम्ही आता सर्रास इथं ही पाहायला भेटते बघा. याचे औषधी उपयोग पण आहेत मित्रांनो. आता हिचं नाव आम्हाला माहीत नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा या वनस्पतीला काय म्हणतात. आता आम्ही पूर्वी लहान होतो ना त्यावेळेस कोंबडा म्हणतो. कोंबडा नाही का, कोंबडा खेळ याला असं कोंबडा म्हणायचो आम्ही. याचं नाव माहीत नाही. आयुर्वेदिक भरपूर फायदे आहेत मित्रांनो याचे, की जुन्या लोकांना माहीत असेल. आता आम्हाला तर काय माहीत नाही. तर तुम्हाला जर माहीत असेल या वनस्पतीचं नाव तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता हे बघा इथं वरती जायचं आहे. अजून झाड दिसतंय ना, अशी रेलिंग वगैरे करत झाड तिथून असं वरती इकडं जायचंय. बरं अंतर आहे मित्रांनो, एवढे धन झाले ना. तर मित्रांनो आता हे इकडनं चालत आल्यानंतर खालून या ठिकाणी तुम्हाला काहीतरी दाखवते. या इकडे काय नसलं पाहिजे बघ. काय असेल रे, काय नाही ना. हो या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता केवढी गुफा आहे मित्रांनो. पाहिले का इकडनं सुद्धा पूर्ण पोकाळे. या साईडला एक पावसाळ्यात तुम्ही हे बघा कसे पूर्ण पोकाळे मित्रांनो. म्हणजे गुफा इथं आपण राहू सुद्धा शकतो टेंट वगैरे लावून. जर आले ना थोडं धोका पण आहे, कारण जनावरं वगैरे या ठिकाणी येत असतील रात्रीच्या वेळेस तरी बसायला. जे वन्यजीव आहेत नाही का जंगलामध्ये असणारे या ठिकाणी बसत असणारे आपण पाहू शकता कसे. तिकडे जर तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, हे बघा संदीप मुंडे आतमध्ये गेले या ठिकाणी. हे बघा काय इथं हे बाटल्या कशा काय पडलेल्या तेवढे इथे बसले लोक राहिलेले लोक इथे राहतात का. इथे हे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे बघा या ठिकाणी ही राग दिसते. हे बघा इथं आले कधी या स्थानिक लोक पहिले काय करायचे, गुरं वगैरे चराय आणले ना मित्रांनो या ठिकाणी, तर अशा गुफांमधून मुक्काम सुद्धा करत होते त्यावेळेस. पण आता हे बघा तुम्ही किती कचरा दिसतोय या ठिकाणी, प्लास्टिक वगैरे. ही जरा खबरदारी घेतली पाहिजे येणाऱ्या पर्यटकांनी. एकच सांगणे की जर तुम्ही प्लास्टिक वगैरे घेऊन वरती येत असाल तर मग ते खाली जाताना खाली घेऊन जायचं. असं बरोबर वाटत नाही गड किल्ल्यांवरती. चला मित्रांनो आता आपण चालणार आहोत तर वरती थोडं राहिलंय मित्रांनो. आता हे कडा भाग चढून आपण आता वरती जाणार आहोत. थोडे 5 मिनिटात आपण कडा भाग चढू पूर्ण आणि त्याच्यानंतर पूर्ण सपाटी लागेल. कसं आहे पैलवान आमचा, बॉडी दाखव चल एकदा. नाही दाखव आता. असं मित्रांनो पैलवान आहे जबरदस्त. असं दाखव ना, इकडं फिर. हां बघितलं का मित्रांनो, 4 जण एकटा हाणू शकतोय. लई नाद नाही करायचा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोचलो आहोत. पूर्ण जे हे आपला कडा भाग चढून म्हणजे जो चढ होता तो पूर्ण चढून आता आम्ही या ठिकाणी पोचलो आहोत. आणि आता पूर्ण या ठिकाणी आता इथनं जर पुढं जायचं म्हटलं तर पूर्ण सपाट आहे मित्रांनो. थोडाफार चढ उतार असा आहे, पण आता पूर्ण या ठिकाणी पोचलेलो आहोत आम्ही. पूर्ण म्हणजे जो मेन चढ होता तो चढून एवढे धन झाले ना मित्रांनो. त्यामुळे येताना आम्ही सकाळी आलो मित्रांनो, तरी 7 वाजता खालून निघालतो, तरी पण एवढी धन झाली आमची. कारण आता बऱ्यापैकी सवय नाही आहे ना मित्रांनो, आता जवळपास 10-15 वर्षात नाही यायचं म्हटल्यावर. त्याच्यामुळे बघा आपण. आणि या ठिकाणी आता कोणता भाग आहे संदीप मुंडे? कोथळे, लवाळी, अकोले तालुका, नगर जिल्हा. हा जो मित्रांनो पूर्ण भाग पाहत आहे ना, हे बघा हे डोंगर दर्या, हा पलीकडचा जो भाग आहे मित्रांनो हा नगर जिल्ह्याचा भाग आहे. अकोला जिल्हा, अकोला तालुका वगैरे. आणि हे पलीकडचा हा आहे आपला खेरेश्वर. आणि या ठिकाणी आपण झोपड्या पण पाहू शकता. हे जे
स्थानिक लोकांच्या पूर्वी नाही का दुकानं वगैरे इथे या ठिकाणी असायची किंवा गुरं पण या ठिकाणी बांधली जायची. आता आपण खाली एक गुहा बघितली, या ठिकाणी गुरं बांधली जायची मित्रांनो. ह्या अशा झोपड्यात बघा कारवीच्या एकदम कारवीच्या ह्या बनवलेल्या इथे फुले वगैरे अतिशय सुंदर फुले या ठिकाणी आपल्याला पाहायला. हे बघा कशी फुलं वगैरे या ठिकाणी आहेत. सोनकी वगैरे पण असते मित्रांनो. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली नाही आहे सोनकी. आणि हे जे बसले संदीप मुंडे जे बसलेत ना, ही तटबंदी आहे मित्रांनो, गाडाची तटबंदी. आता ते खालनं व्हिडिओ घेतला नाही आहे, पण जाताना वगैरे मी तुम्हाला ह्याच्यामध्ये घेतो. हे बघा पूर्ण भिंत वगैरे. आता मी तुम्हाला थांबा 2 मिनटं. हे बघा ही अशी तटबंदी आहे मित्रांनो किल्ल्याच्या संरक्षणासाठी. अशा प्रकारची तटबंदी प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला पाहायला भेटते. मित्रांनो अजून आपल्याला मंदिरापाशी पोहोचण्यासाठी 2.5 किलोमीटर बाकी आहे अजून. तरी 40 मिनिटं लागतील अजून. तरी कुठं आहे ते समोर दिसते ना हा जो डोंगर पुढचा बरं का त्या ठिकाणी कोकणकडा कुठे ह्या इकडचा त्याच्या पुढे. त्याच्या पुढे आहे का? बरं चला चला मित्रांनो. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता एक छोटासा झुरई. जर तुम्ही या ठिकाणी इथं अनुभव हे बघ या ठिकाणी आपण पाहू शकता कसं निखळ असं पाणी, अतिशय स्वच्छ पाणी मित्रांनो. आणि हे पाणी जरी तुम्ही जर आता काय ऑक्टोबर महिने मान्सून आत्ताच संपलेलं आहे, म्हणजे पावसाळा आत्ताच एवढा संपलेला आहे. आणि जर तुम्हाला पाण्याचे काम तुम्ही पाणी वगैरे तुमचं संपलं तर या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात म्हणजे दिवाळी चालू आहे आणि अजून एखाद महिना तरी हे पाणी राहील मित्रांनो. जर पाणी संपलं आणि हे पाणी पिण्यायोग्य मित्रांनो. जरी हे पाणी जरी पिलं ना, हे बघा मला पिऊन दाखवतो. हे बघा अतिशय थंडगार मित्रांनो पाणी हे बघा आपण अतिशय हे पिलं तरी काय हरकत नाही, अतिशय स्वच्छ. आणि मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता पाठी लावले हरिश्चंद्रेश्वर मंदिर. म्हणजे मंदिर जवळपास आता 2 किलोमीटर आहे मित्रांनो. हे बघा चला 2 किलोमीटर म्हणजे जवळपास अर्धा तास लागेल मित्रांनो आम्हाला पोहोचण्यासाठी मंदिरापर्यंत. आणि मित्रांनो हे जे आपण फुलं पाहतोय हे कारवीची फुलं आहेत बरं का. कारवीला अशा प्रकारची फुलं येतात जांभळ्या कलरची. हे बघा ही फुले आहे मित्रांनो. शक्यतो कारवी ही 7 ते 8 वर्षातून एकदा फुलते असं म्हणतात बरं का. तसं काय असू शकत नाही, कारण या ठिकाणी आताच सीझन होऊन गेला, कारण मागच्या वर्षी फुललेली वाटते कारवी. आणि अशा प्रकारचे फुलं या कारवीला येतात मित्रांनो. ते 7-8 वर्षातून फुलणे असं हे थोडं हे वाटतंय. आता या ठिकाणी पण हे फुललेले ना मित्रांनो. एकच झाड आहे बरं का. हे जे आता एवढं चालून आलो ना आम्ही मित्रांनो, तर आम्हाला एकच हे जे झाड दिसलं हे झुडूप कारवीचं हे एवढं एकच फुललेलं या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलंय. बाकी ठिकाणी आता कुठं बऱ्यापैकी कुठंच दिसलेलं नाहीये, कारण हे जे ह्याच्या जुन्या कारव्यात ह्या पूर्ण वाळून गेल्यानंतर त्यांचं बीज वगैरे खाली पडल्यानंतर मग हे आता ही नवीन कारवी उगवले. आणि हे आता चला थोडं कुतूहलच वाटतंय, कारण एवढ्या याच्यामध्ये एकच कारवी फुललेली दिसलेली आम्हाला दिसली, कारण सीझन होऊन गेलेला आहे कारवी फुलल्याचा. कारण कशावरून कळतं की हे जे कारवी फुटलेले हे नवीन त्याच एक उदाहरण आहे. याला ओळखताय का मित्रांनो? कोण आहे हा? सरड्या मामा की जय. कसा बघतोय बघा टक्का माका. ए सरडेश. आणि मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आता कॅमेऱ्याची क्वालिटी काय बरोबर नाही, पण या ठिकाणी हे जे दिसतंय हे बेकार आहे मित्रांनो. मग 2 होते, अजून एक पुढे गेले आणि ते बघते बघा मित्रांनो कसं हे मित्रांनो कॅमेऱ्याची क्वालिटी बरोबर नसल्यामुळे थोडं एवढं काय क्लिअर येत नाहीये, परंतु हा प्राणी आम्हाला इथं पाहायला भेटलाय. बेकार आहे. म्हणजे आता हे अभयारण्य मित्रांनो, हरिश्चंद्र कोळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य
ते बघा पळालं मित्रांनो. बघा गेलं टनाटन उड्या मारत गेलं. 2 होते मित्रांनो, एक अगोदर पुढे गेलं पण ते आम्हाला काही दिसलं नाहीये. हा जो रस्ता कुठे गेला? हा हरिचंद्र हा गडाकडे म्हणजे मंदिर नाही का हरिचंद्रेश्वराचं जे मंदिर आहे त्या साईडला हा रस्ता गेला. आणि या ठिकाणी कशा झोपड्या वगैरे आपण पाहू शकता. बऱ्याच आपण पाठीमागं पण पाहिल्या. इथं जे स्थानिक लोकांची दुकानं वगैरे लावतात मित्रांनो, हे बघा या ठिकाणी बोर्ड पण आहेत. म्हणजे बोर्ड असे हे वन विभागाने लावलेत वाटतंय. तर अतिशय सुंदर असं काम, अतिशय छान काम हे वन विभागामार्फत या ठिकाणी केलं जाते. कारण हे येते अंडर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचं क्षेत्र हे. आणि या ठिकाणी अशा झोपड्या वगैरे आहेत जे की स्थानिक लोकांना याच्यातनं मान्सूनचा सीझन असला किंवा सुट्टीच्या दिवशी लोक ज्या वेळेस या ठिकाणी भेट देतात त्यावेळी ही जी दुकानं आहेत या ठिकाणी स्टॉल लावले असतात. वेगवेगळे पदार्थ असतात, वडापाव म्हणा, पाण्याची बॉटल म्हणा, असे मॅगी वगैरे जे थोडंफार प्रमाणात पर्यटकांना त्यातून मग हे होते. काही पर्यटक काय खालून डबे वगैरे आणत नाहीत. म्हणजे अन्न तेवढं अवघड आहे मित्रांनो, कारण एवढा भाग वरती चढून यायचं आहे 8-9 किलोमीटर. आणि त्यामुळं इथं हे सोयीस्कर जात आहे बघा. काही थोडाफार नाश्ता, पोटाला थोडं काहीतरी भेटलं खायला की मग एनर्जी येते मित्रांनो. असे स्टॉल वगैरे भरपूर आहेत. पुढं पण झोपड्या आपल्याला पाहायला भेटतील. चला तुम्हाला पुढं दाखवतो मित्रांनो. असं थोडं जर चालून गेलं ही अशी पाऊल वाटे. आणि त्या ठिकाणी मित्रांनो आता पाहू शकता आपण, म्हणजे ते बरेच लांब आहेत. या ठिकाणी ह्या झोपड्या पाहायला भेटतात. झोपड्या म्हणजे ते दुकान आहेत मित्रांनो इथल्या लोकांची. आणि जाऊ तर मित्रांनो आता आपण आलोय जवळपास. बघा इथं हे किती जवळपास मित्रांनो 2.5 तास लागलेत. आणि मंदिरात हे झोपड्यात इथं मित्रांनो काही जे पाचनई भागातली जी लोक आहेत, पाचनई गाव आहे त्या भागातली काही लोक या ठिकाणी राहून असतात मित्रांनो. इथंच राहायला आहेत. हे बघा त्यांच्या झोपड्यात. चला आता आपण तिथं जाऊया आणि जेवणाचं पण थोडं आपलं नियोजन करायचं आहे. जेवण वगैरे विचारू त्यांना जर असेल त्यांच्याकडे तर, नाही का. बेसन भाकरी जरी भेटली आम्हाला, कारण आता आम्ही तर डबे वगैरे काय आणलं नाही आहेत. आता बघू असतील तर मग इथं जेवण वगैरे काय. या ठिकाणी बघा हे हॉटेल आहे राजा हरिश्चंद्र पर्यटक हॉटेल. आणि या ठिकाणी बंद आहे मित्रांनो, कुलूप आहे त्याला. आता इथं पुढं बघूया. बरेच मित्रांनो इथं या मला दाखवतो. या ठिकाणी पण आपण पाहू शकता. आम्हाला इथं हे लोक भेटले आहेत आपले, म्हणजे आमचेच पाहुणे आहेत. आमचं गाव इथं कोल्हेवाडी आणि इकडचं यांचं म्हणजे आमचे पाहुणे आहेत. म्हणजे महादेव कोळे, आम्ही पण महादेव कोळे. तर आमचे पाहुणे आहेत आणि हे तर पूर्वीपासून राहतात. जवळपास किती वर्ष झाले? आमचं काय नाही आले 95-96. नाही किती 95-96 म्हणजे 20-30 एक वर्ष झाले. 30-40 वर्ष. 30-40 वर्षापासून हे लोक या ठिकाणी राहतात. आणि या ठिकाणी आता जर खाली पाहिजे इकडं मंदिर आहे. आता हे दादा आपल्याला सांगतील की कसं पहिल्यांदा कसं आता या ठिकाणी बरेचसे असे पर्यटन स्थळ आहेत, म्हणजे पाहण्यासारखे बरेच ठिकाणे आहेत. तर कसं आता तुम्ही कधीपासून इथं म्हणजे असं कसं जायचं बा वरती? इथे मंदिर आहे 2 मिनिटावर. इथे केदारेश्वरनाथाचं खाली मंदिर आहे. आणि तिथे गणपती गुफा आहे. आणि इथे बारामती शिखरला जायला इथून रस्ता आहे. तसाच पुढे दुसरा शिखर पास करायचा आणि डायरेक्ट कोकण कड्याला जायला तिथून रस्ता आहे. ते जवळ पडतो. आता आम्हाला सोयीस्कर कसं राहील? पहिलं आम्ही इकडे जाऊ. हे सोयीस्कर. पहिलं तारामती शिखर, त्याच्यानंतर खाली मग कोकण काढा आणि मग मंदिरात येत परत मंदिरात आहे. असं आता मित्रांनो आता आम्ही काय करणार आहोत? किती वेळ लागेल तरी तारामतीवर जायला? 1 तास. 1 तास जवळपास. आता मित्रांनो इथनं जर गेलो ना जवळपास 1 तास लागेल. आणि तिथून कोकण कड्याला आता तुम्हाला सांगतो, कोकण कड्याला तुम्ही समजा तारामतीला गेले तर तुम्हाला फोटो बिटो काढायचा तो 1 तास एन्जॉय करायची काही गोष्ट. मग तिथून अर्धा तास कोकण कड्याला, कोकण कड्यावरून अर्धा तास परत मंदिराला या. जवळपास आम्हाला 12 वाजतील. 12 वाजेल मित्रांनो. जर तुम्हाला पॉईंट चांगला वाटला तर तुम्ही 2 तास फोटो बी काढू शकता वर. म्हणजे मग तो टाइम तुमचा 4 तास जाऊ शकता फोटो काढायला, एन्जॉय करायला. मला काय रे, तू शाळेत नाही का जात? सुट्टी ना सुट्टी आहे का? 5 नाही जाई ना. आणि मित्रांनो या ठिकाणी आता पाहू शकता इथं कसं बसण्यासाठी बनवले. काय बंद आहेत का हॉटेल? आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. आता आम्हाला जेवण वगैरे भेटेल का? आम्ही वरून आलो. काय बनवायचं सांगा तुम्ही. सांग तुमचंच आहे ना हॉटेल? नाही ते बहुत झालं समोर ना.
काय भेटते तिथे पण? भात भाकरी लोणचं पापड असं म्हणजे पिठला भाकरी शेवभाजी असं सांगा हा, हे वरचं शिखर ते पुढचं आहे हा. आणि तिथूनच कोकण कडेला रस्ता आहे खाली यायला. खाली आहे हा कोकण कडे कोकणकडे रिटर्न. हा मग रिटर्न इथे केदारेश्वर मंदिर आहे हम्म. इथे मोठं मंदिर आहे आणि गणपती गुफा आहे गणपती खूप. आणि हे पुढचं हे काय आहे? हे हरिश्चंद्र राजाचं पहिलं मंदिर आहे ते. तर मित्रांनो आता आपण काय झालं खिरेश्वर साईडनं पूर्ण गाडाभाग चढून या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत आणि इथून जवळपास इथं एक 5 ते 10 मीटर अंतरावरतीच आता हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे. तत्पूर्वी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकता हे हॉटेलच्या तिथं आता बऱ्यापैकी हे हॉटेल जे पाहिले आपण इकडं हे जे पूर्ण जे हॉटेल आहेत हे पूर्ण आता आज सुट्टीचा दिवस नसल्यामुळे आज सोमवार आहे मित्रांनो आणि त्यामुळं गर्दी थोडी कमी आहे या ठिकाणी. कारण गर्दी कधी असते तर ज्यावेळेस सुट्टी असते शनिवार रविवार म्हणा त्या दिवशी सुट्टी असते. तर आता आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तर हे हॉटेल तारामती म्हणून नाही हॉटेल तारामती या ठिकाणी आम्ही याच्यासाठी थांबलो आहोत. आता आम्ही जेवणाची ऑर्डर देणार आहोत. या ठिकाणी बऱ्याच प्रकारचं जेवण या ठिकाणी भेटते. तर दादा आहेत आता आम्ही ऑर्डर दिली आहे पोह्यांची ऑर्डर दिली आहे आणि पोहे आता नाश्ता वगैरे करून आम्ही वरती जाणार आहोत तारामती शिखर. त्यानंतर कोकण काढा म्हणा कोकण काढा तारामती शिखर झाल्यानंतर कोकण काढा आणि त्यानंतर मग मंदिर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी दर्शन घेऊन मग आम्ही या ठिकाणी जेवणासाठी येणार आहोत. तर असं विषय उत्कृष्ट असं जेवण भेटतंय. आता पोह्यांची ऑर्डर आम्ही दिली आहे. पोहे वगैरे खायचे चुलीवरचं जेवण भेटतंय मित्रांनो या ठिकाणचं. आणि हे काका हे आहेत दादा आहेत या ठिकाणी हे पण या ठिकाणी जवळपास 1997-98 पासून म्हणजे जवळपास 40-एक वर्ष झाले या ठिकाणी हे स्थायिक आहेत. यांचं गाव खाली आहे परंतु रोजगार आता रोजगाराची सोयी सुविधा व्हावी म्हणून या ठिकाणी आता हरिश्चंद्रगड हा बऱ्यापैकी फेमस आहे महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतामध्ये बऱ्यापैकी पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर दुसऱ्या देशातून पण या ठिकाणी भेट देतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय मागच्या वेळेस काय झालं तर नेदरलँडवरून एक व्यक्ती आलते या ठिकाणी म्हणजे दर्शनासाठी म्हणजे या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आले होते. तर असे बऱ्यापैकी लोक या ठिकाणी येत असतात आणि त्यातूनच इथले जे स्थानिक लोक आहेत या ठिकाणचे जे मुख्य जात आहे म्हणजे आदिवासी समाज या ठिकाणी राहतो त्यापैकी महादेवकोळी ही जमात या ठिकाणी राहते. तर आम्ही पण महादेवकोळीचे तर आमच्याच पाहुणे या ठिकाणी जे पूर्ण हजरपट्टा म्हणलं या ठिकाणी नगर भाग म्हणा किंवा पलीकडचा खिरेश्वर भाग या ठिकाणी पूर्ण महादेवकोळी जुन्नर म्हणा जुन्नर खेळा किंवा पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या ठिकाणी हे महादेवकोळी अहिल्यानगर म्हणा त्याचं नाव अहिल्यानगर किल्ला आहे. तर बऱ्यापैकी जे महादेवकोळी समाजाचे लोक या ठिकाणी राहतात आणि खालून म्हणजे आता या ठिकाणी जवळ आता आम्ही ऑर्डर दिली आहे वरण भात म्हणजे राईस प्लेट. तर या ठिकाणी हे जे रेट वगैरे त्यांनी सांगितलं आम्हाला 200 म्हणजे मित्रांनो पहाटेपासून सुरुवात करतात लोक या ठिकाणी यायला. कारण काय होतंय सूर्य ते बघायला सूर्य कसा मावळतो ते हा म्हणजे मेन आता तुम्हाला मी सांगतो पुढे गेल्यानंतर कोकण कड्यावरती काय होतंय की पहाटे आल्यानंतर तो सूर्योदय किंवा सूर्यास्त म्हणजे हे लोक हा क्षण पाहण्यासाठी लोक या ठिकाणी प्रामुख्याने येतात मित्रांनो. कारण कोकण काढा जर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं तर अतिशय सुंदर असा कोकण काढ आहे आणि सूर्योदय कसा होतो किंवा सूर्यास्त कसा एक तर सूर्योदय आणि संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त हे 2 क्षण पाहण्यासारखे आहेत मित्रांनो या ठिकाणी. आता आपण त्या ठिकाणी जाऊ. मी तुम्हाला सांगतो दादा पण आहेत नंतर त्या ठिकाणी आल्यानंतर तिकडून आल्यानंतर यांच्याकडे आपण बऱ्यापैकी थोडेफार प्रमाणात माहिती घेऊ मित्रांनो. तर बघू आता तोपर्यंत आम्ही पोहे वगैरे खातो आता. चला मित्रांनो. तर मित्रांनो आता पाहू शकता हे आहेत गरमागरम पोहे आता आम्ही खाणार आहोत मित्रांनो. लिंबू वगैरे पिळ